करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे राजकारण, बघा भाग कसा दिलेला आहे. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. आपण राजकारण कसं करतो, कोणाशी करतो, केव्हा विजय होतो, केव्हा आपण यशस्वी होतो, सुंदर भाग दिलेला आहे. श्रवण करूया. समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. म्हणजेच आतापर्यंत आपण राजकारण करत होतो. ज्याप्रमाणे ही भूमी ही संतांची भूमी. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, ज्याप्रमाणे आपलं वय, बघा आपलं आयुष्य जसजसं वाढत जातं, त्याचप्रमाणे आपल्याला बघा जी जी नियोजन केलेले आहेत, जी जी संकल्पना मांडलेली आहेत, त्या संकल्पनेवर आपण ठाम असलं पाहिजे. का भाग दिलेला आहे, राजकारण. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपण राजकारण कोणाशी करत आहोत, कोणाशी तुलना करत आहोत, आणि आपण अपयशी का ठरत आहोत. आपल्याला सुद्धा सत्ता हवी, आपण सुद्धा त्या सत्तेवर असलो पाहिजे. परंतु सत्तेवर असण्यासाठी ज्याप्रमाणे विषय वासना प्रबळ झालेली आहेत ना, कोणकोणते, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, हे 8 विषयांवर प्रत्यक्षपणे आपल्याला सत्ता गाजवायची आहे. त्यासाठी काय हवं, तर सामर्थ्य हवे. त्या सामर्थ्याची जोड, त्यासाठी हवा आपल्याला अधिकार, तो म्हणजे नवाचा. परमेश्वराची जर साथ असेल तर 9 आणि 7 बरोबर 16 निर्माण होणार, तरच आपली सत्ता होईल ना. अहो, मन हा इंद्रियाचा राजा आहे. मन संपूर्णपणे ज्याप्रमाणे राजकारण करत असतं, त्याचप्रमाणे मन हा संपूर्ण इंद्रियावर काय करत आहे, सत्ता गाजवत आहे. ज्याप्रमाणे मन भरकटते, त्याप्रमाणे आपलं संपूर्णपणे शरीर, बघा जे जे कामना, प्रत्यक्षपणे आपण जे काम आखलेलं आहे, ते काम आपलं अर्धवट राहतं. कोणासाठी दिलेलं काम आपण अपूर्ण करत आहोत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. पुन्हा का सांगितलं बाबा? कारण या 8 विषयांवर आपला हक्क गाजवायचा आहे. ज्याप्रमाणे आपण मतदान करतो, मतदानासाठी ज्याप्रमाणे आपलं वय, बघा प्रत्यक्षपणे जे वय आहे त्या वयाप्रमाणे आपण मतदान करत असतो ना. आणि जर आपण बालपणी केलं होतं का मतदान? नाही, बरोबर ना. 21 वर्ष पूर्ण, 18 वर्ष पूर्ण, हे सुद्धा वय आहे. आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाले की आपल्याला मतदान करण्याचा अधिकार आहेच. द्वैत आणि अद्वैतातला भाग समर्थांनी सांगितलेला आहे. परंतु
आपल्याला सुद्धा सत्ता गाजवायची. मग कोणावर, कोणासाठी आपण जगत आहोत? आपल्याला मिळालेलं हे संपूर्णपणे आयुष्य आहे, संपूर्णपणे जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, त्यावर सत्ता कोणाची आहे? तर या विषय विकारांची. या विषय विकारांमुळे आपण खचलेलो आहोत. कारण सर्व काही प्राप्त झालेलं असलं तरी सुद्धा आपल्याला आपलं शरीर साथ देत नाहीये. मग आपण विचार करतो सर्व काही मला प्राप्त झालेलं आहे तरी सुद्धा मला खाता येत नाहीये, शरीर साथ देत नाहीये. म्हणजे विचार करा, भाग का दिलेला आहे? का विषय वासना पुन्हा पुन्हा आड येत आहेत? लोभ, क्रोध, राग. आपल्याला बघा, आपल्या पुढे जर कोणी जात असेल तर आपल्याला खूप राग येत असतो. त्याला आपण खाली कसा येईल हे पाहत असतो. परंतु आपण आपला दूरदृष्टिकोन, आपला सकारात्मक दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्याने त्याच्या प्रयत्नांनी तो पुढे गेलेला आहे. आपल्याला सुद्धा तिथपर्यंत पुढे जायचं असेल तर आपल्याला सुद्धा काय करावं? तर कार्य करता येईल, याचप्रमाणे मेहनत करता आली पाहिजे. बरोबर की नाही? भाग दिलेला आहे लोभाचा. लोभ का आलेला आहे? अहो, आपल्या ताटामध्ये जेवढं काही आहे त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे ना. या टीसभर पोटामध्ये जेवढं राहील तेवढंच आपण खातो की नाही? आपण हॉटेलमध्ये जेव्हा जातो, बहुतेक पदार्थ आपल्याला, बहुतेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, पण आपण सर्व खाऊन येतो का हो? नाही ना. जेवढी आपली भूक असेल तेवढंच आपल्याला पचतं की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, लोभ नसावा, अंथरूण पाहून पाय पसरावे. परंतु आपण काय करतो? त्याच्या वाटेला एवढं प्राप्त झालेलं आहे ना, मग मला सुद्धा तेवढंच मिळालंच पाहिजे. अहो, मिळालेली वस्तू डबल कशी होईल याचा हा विचार रात्र दिवस करत असतो. परंतु मिळालेल्या वस्तूमध्ये समाधानी नाहीये ना. मग राजकारण कोण करतं? तर संपूर्णपणे मन आणि बुद्धी या जोरांवर आपला संपूर्णपणे देह चालत आहे. आपल्याला एखादं कार्य करायचं आहे, त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळेल का नाही मिळणार यासाठी संपूर्णपणे बघा, आपल्या तळ्यात माळत होतं की आई वडिलांनी कष्ट करून मला पैसे दिलेले आहेत, मी हे शिक्षण बघा संपूर्णपणे या शिक्षण घेण्यासाठी तयार आहे, पात्र आहे, परंतु मी यामध्ये पास होईन का नापास होईन? मला हे एवढा अभ्यास करणं झेपेल? म्हणजे माझा मित्र जर सायन्स फॅकल्टीमध्ये जात असेल, परंतु मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स जमणार नाहीये आणि माझा मित्र गेला म्हणून जर मी जात असेल तर हे शेवटी काय आहे? बरोबर की नाही? शेवटी अपयशच आहे ना. अहो, जे जे आपल्याला आवडतं त्यामध्ये जर गेलं आणि त्यामध्ये जर उत्तम प्रकारे कार्य केलं तर नक्कीच यशस्वी आहे. म्हणून समर्थ म्हणाले, पहिले ते हरिकथा निरूपण आणि दुसरे ते राजकारण का सांगितलं? संसार, प्रपंच आणि परमार्थ. परमार्थ उत्तमाचा का करावा? त्यासाठी समर्थांनी परमार्थ का सांगितलं आणि प्रपंच का सांगितलं? परमार्थाच्या ऐवजी प्रथमतः काय दिलं तर प्रपंचावर भर दिला.
जर परमार्थ करायला सांगितला असता तर बघा परमार्थाकडे लोक वळली असती का? कारण प्रत्यक्षात मतच कसलं मानलंय? आपण लोकांचं मत ऐकत आलो, लोकांच्या मतं ऐकत ऐकत आत्तापर्यंत मोठी झालो, परंतु त्यातून काय प्राप्त झालं का हो? काहीच नाही. परंतु ज्या प्रकारे मत खुद्द भगवंताचं श्रीमताचं आपल्याला कळालं आणि या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला, तेच म्हणजे मंगलाचरण. आचरण आपलं स्वच्छ केलेलं आहे. या ग्रंथातून प्रत्यक्षपणे देह घडलेला आहे, बरोबर की नाही? या बोधातून, या श्रवणातून महत्वाचं म्हणजे काय? विषय वासना आड बघा किती येऊ दे, परंतु आपला देह हा उत्तमाचा असला पाहिजे. त्यावर प्रत्यक्षात आपला देह बघा सत्ता येते सत्ता जाते, त्याचप्रमाणे जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे, परंतु आयुष्यात काय केलंय हे महत्वाचं, बरोबर की नाही? म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे क्रोध, राग हे सुद्धा विषय वासना आहेत, संशय आहे, चिंता आहे. आपल्याला सुद्धा राजकारण करता येतं, परंतु राजकारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपला तो विषयच नाही, तरी सुद्धा आपल्याला राजकारण करावं लागतंच. कारण आपल्याला एखाद्या आपण कंपनीमध्ये काम करत असो, एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करत असो आणि आपल्याला सुट्टी हवी आहे. आता प्रत्यक्षपणे आपण त्यांना लेटर दिलेलं आहे, मेलवर आपण काय केलेलं आहे, त्यांना मेसेज केलेला आहे की मला 2 दिवसाची सुट्टी हवी. आपल्याला संपूर्णपणे फॅमिलीबरोबर, कुटुंबाबरोबर आपल्याला तीर्थक्षेत्राला जायचं. तर आता सांगून आपल्याला जर सुट्टी मिळत नसेल तर आपण काय करतो? राजकारण करतो. तिथे आपण आपलं डोकं वापरतो, बरोबर की नाही? की मला सुट्टी हवी, मग कारण काय शोधणार, बरोबर की नाही? राजकारण कसं करता येईल, परंतु कुठल्याही लोभाबाई नाही, कुठल्याही संशय नाही, कुठल्याही चिंता नाही. दिलेलं काम आपण पूर्ण करून बघा वेळच्या वेळी जर केलं तर आपल्याला नक्कीच सुट्टी मिळेल. जर ते काम जर आपण अपूर्ण ठेवलं तर आपल्याला सुट्टी मिळेल का हो? नाही ना. आपलं काम जर उत्कृष्ट असेल, उत्तम असेल, आपण वेळच्या वेळी जर कामं केली तर नक्कीच आपल्याला सुट्टी देणारे आहेतच ना. अहो ज्याच्या दृष्टी बघा प्रत्यक्षपणे ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. म्हणून आपण ठेवलेलं निवेदन, त्या निवेदनाची पूर्तता होत असते. म्हणून राजकारण करता यायला हवं, परंतु कोणावर? तर आपल्या संपूर्णपणे मनावर. कारण संपूर्ण पाहायला जर गेलो समर्थांनी श्री मनाचे श्लोक कोणासाठी लिहून दिले हो? फक्त मनासाठी लिहून दिले. कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. मनाला परमेश्वराच्या चरणी ठेवलं पाहिजे, बरोबर ना? म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. मनाची शते ऐकता दोष जाती. ज्याप्रमाणे दोष आहेत, गुण आहेत, सर्व श्रवणाद्वारे बाहेर निघतील. श्रवण करता यायला पाहिजे. ऐकल्या विन कळले, शिकल्या विन शहाणपण आले, ऐसे देखील ना ऐकले भूमंडळी. जय जय रघुवीर समर्थ.